सात समुद्र पार असून पण जेव्हा आपली माणसं माझ्या रेस्टॉरंटला जेवायला येतात आणि मला अप्रिशिएट करतात तेव्हा खूप भारी वाटतं. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे जिमनेच झाली होती. देवाची पूजा केली आणि डायरेक्ट स्वागतवरती येऊन पोहोचलो. आता आज आहे रोहितचा अपडे, त्यामुळे तंदूर पासून ते करी या सगळ्याची जबाबदारी माझ्यावरच होती. म्हणून जसं किचन मध्ये पोहोचलो तसे प्रत्येक कबाबचे 2-2 स्कीवर्स टाकून ठेवले, म्हणजे नंतर लोड येणार नाही म्हटलं. त्यासोबतच आपल्या डायनिंग आणि टू गो ऑर्डरचा सिलसिला तर चालूच होता. त्यातूनच अधूनमधून अतरंगी ऑर्डर पण येत होत्या, जसे की प्लेन डोसा, मसाला डोसा आणि बरेच सारे काठी रोल्स. आता रोहित नसल्यामुळे त्याच्या ऑर्डर्सची आणि त्याच्या प्रेपची जबाबदारी माझ्यावरच होती. आणि अशी ती जबाबदारी मी एकदम प्रामाणिकपणे पार पडली, कारण जेव्हा तो 5 वाजता येईल तेव्हा त्याच्याकडे थोडा तरी एका महिन्यात प्रेप पाहिजे, ज्यामुळे इव्हनिंग भलेही बिझी झाली ना तरी पण आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता जसा त्याचा प्रेप तयार झाला तसा मी माझ्या प्रेपकडे वळलो. आणि दुर्दैव म्हणजे किचनचा हेल्पर झाला नव्हता. मग बिर्याणी, मंडी आणि चिकन करीला लागणारं चिकन कापलं आणि झटक्यात त्या गोष्टी तयार करून घेतल्या. नंतर दुपारच्या जेवणामध्ये आज काठी रोल नाही तर चक्क फ्राईड राईस तयार केला होता. तोपर्यंतच आमचा रोहित भाऊ आला, पण येताना पाऊस घेऊन आला. त्यानंतर डायनिंग नाही तर नुसत्या टू गो ऑर्डरचा सिलसिला चालू झाला. आणि इतक्या बसडमध्ये किचन मधली गरमी इतकी वाढली होती ना की मला माझा शेफ कोटच काढावा लागला आणि टी शर्ट वरतीच काम करावं लागलं. नंतर इव्हनिंग नेहमीसारखी बिझीच होती, पण जेव्हा मला कळलं ना आपल्या मराठी मातीतली माणसं माझे ब्लॉग्स बघून बाहेर जेवायला आल्यात, मग त्यांची धावती भेट घेतली, त्यांना नमस्कार केला आणि माझा दिवस इथेच संपला. जय शिवराय.